नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिम्मत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक। सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम। मी भीम सैनिक सुनील वाकोडे। आजची लाईव्ह घेण्याचा उद्देश म्हणजे बहुजन समाजावर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार होत असून, हत्या होत असून पोलीस प्रशासन कोणती दखल घेत नाही आणि गुन्हा नोंद करून सुद्धा घेत नाही। बहुजन समाजाचे कार्यकर्ते रस्त्यामध्ये उतरतात न्याय हक्कासाठी। त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासनाला गृहमंत्र्याचा हुकुमशाही चालू झाली आहे महाराष्ट्रामध्ये। याला जबाबदार आहे केंद्र सरकार, राज्य सरकार। 14 तारखेला संकेत भोसले यांची हत्या करण्यात आली शिंदे गटाच्या गुंड्यांनी। त्यांच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार सुद्धा केली। अद्याप त्यांच्यावर, त्यांच्या गटांच्या याच्यावर काही कारवाई झालेली नसून फक्त 2-4 कार्यकर्ते त्यांचे पकडलेले आहेत आणि हत्या करणारा आरोपी सुद्धा पकडलेला आहे। सर्व बहुजन समाजाची, जनतेची एकच म्हणणे आहे की आरोपीला फाशी सजा झालीच पाहिजे। येणाऱ्या 4 तारखेला संकेत भोसले यांना न्याय देण्यासाठी सर्व भीम सैनिक रस्त्यामध्ये उतरत आहे। आता भीम आर्मीने 4 तारखेला पैदल यात्रा ही मोहीम काढलेली आहे। घाटकोपर, रमाबाई कॉलनी, राजभवन येथे आणि मंत्रालयापर्यंत बेधडक पैदल यात्रा काढण्यात येणार आहे। तरीही महाराष्ट्राच्या सर्व जनतेने एकत्र येऊन आपल्या भावाला, संकेतला भोसले यांना न्याय देण्यासाठी प्रत्येक घराघरातून बाहेर निघा। प्रत्येक राज्यातून, महाराष्ट्रातून, जिल्हा, गाव, शहर, ग्रामीण, जिल्हा, सर्व राज्यातून भीम सैनिकांनी निघावे। तट, गट, पक्ष, राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी या मोहिमेमध्ये सामील व्हावे। संकेत भोसल्यांना न्याय देण्यासाठी कुठलेही पोलीस प्रशासन आपल्याला न्याय देऊ शकत नाही, पण आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आपल्याला लढावं लागेल। तरीही गृहमंत्री शांत बसलेला आहे, तो सुद्धा आपली दखल घेऊ शकत नाही आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, पोलीस सुद्धा आपल्यामध्ये आडवे येण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे इथेच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे। तो गृहमंत्री, पोलीस प्रशासन न्याय देत नसेल। माझं एकच म्हणणं आहे, नरेंद्र मोदीने 370चे कलम काढलेल्या जम्मू काश्मीरचे, तसं गृहमंत्र्याचा पण कायदा रद्द करण्यात यावा आणि पोलीस प्रशासन जर
न्याय हक्क देत नसेल त्यांचा पण कायदा आम्हाला रद्द करता येते. सर्व भीमसैनिकांना अटक करण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि संकेत भोसले यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावे. अन्यथा पुन्हा भारत देश, महाराष्ट्र देश या रस्त्यामध्ये आंदोलनामध्ये सामील होतील. हा भीमाचा दरार आहे. कुणीही आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही शांत आहे म्हणून शांत आहे. चला तर मी पण येतो. संकेत भोसले यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पण या. सर्व राज्यातून, महाराष्ट्रातून बहुजन समाजाला सर्वांनी मी आवाहन करत आहे, सगळ्यांनी रस्त्यामध्ये उतरा. भाऊ, काका, मामा, मामी, आत्या, वहिनी, मित्रमंडळी, आजोबा, आजी सगळ्यांनी रस्त्यामध्ये उतरावे आणि आंदोलनामध्ये सामील व्हावे आणि संकेत भोसलेला न्याय देण्यासाठी एकत्र यावे. येणाऱ्या 4 तारखेला सर्वांनी यावे. नम्र विनंती. जय हिंद, जय भारत.